विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सांगितलेल्या माहितीनुसार वनरक्षक पदाची जाहिरात लवकरच सुरू होईल आणि याची कार्यवाही देखील नागपूर येथे कार्यालयामध्ये सुरू आहे. त्यासाठी आपण मागील वर्षी 2023 मध्ये वनरक्षक भरतीमध्ये जेवढे पण प्रश्न विचारलेले आहेत त्याचे प्रश्न घ्यायला सुरुवात केलेली आहे. आधी पण आपण 6 शिफ्टचे प्रश्न बघितलेले आहेत. आजचा व्हिडिओचा 7व्या शिफ्टमध्ये जेवढे पण प्रश्न विचारले होते ते बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती फक्त महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र वन विभाग वनसेवक आणि वनरक्षक पदाची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे? तर बघू शकता गवळदेव, घनचक्कर, कळसुबाई आणि साल्हेर. तर सर्वांना माहित आहे कळसुबाई हे या ठिकाणी सर्वोच्च बिंदू आहे. तर कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रातील. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न असा होता की उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमात आढळते? आता कोणती जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या राज्यामध्ये आढळते याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. तर उत्तर प्रदेशातील जी कोरवा नावाची जमात आहे कोणत्या याच्यामध्ये आढळते, कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मिर्झापूर. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यामध्ये आढळते. कोणती जमात? तर कोरवा नावाची ही जमात आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तिसऱ्या क्रमांकाचा, अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली? कोणी केली अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महादेव भिक्षू. भिक्षू यांनी या ठिकाणी अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी केलेली आहे. IMP प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुमच्या समोर महत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे मोठे लेंथचे प्रश्न TCS विचारते. खालीलपैकी कोणती रिफायनरी म्हणजे शुद्धीकरण कारखाना, खालीलपैकी कोणता शुद्धीकरण कारखाना हा भारतातील सर्वात जुना कार्यरत रिफायनरी असून तो आसाममध्ये आहे? कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1 डिगबोई रिफायनरी म्हणजे डिगबोई कारखाना असं उत्तर आहे. ठीक आहे. या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा, महाराष्ट्र राज्याला सुमारे डॅश डॅश लांबीची बघू शकता खाचाखूळ रेखा युक्त किनारपट्टी आहे जी प्रमुख नदीमुखे आणि रुंद खड्ड्यांनी दर्शविली जाते. किती लांबीची ही खाचाखोळ युक्त किनारपट्टी आहे? किती लांबीची आहे ही? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 720 किलोमीटर लांबीची आहे. 6व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शविते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2 ब्रह्मपुत्रा जी नदी आहे ती हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमा दर्शविते, ब्रह्मपुत्रा नदी. नेक्स्ट या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या गटांमधील वृक्ष झुडूप आणि वन औषधींच्या प्रजातींची शान विनर निर्देशांक नुसार वन प्रकारांचे डॅश डॅश गट आहेत. किती गट आहेत वन प्रकारांचे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 म्हणजेच एकूण 6 वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे गट आहेत. येथे या ठिकाणी आपण बघणार आहोत 8व्या क्रमांकाचा प्रश्न. काय आहे? लेंथली प्रश्न आहे. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम मंजूर केला होता? कोणता अधिनियम मंजूर केला होता ज्यानुसार इम्पेरियल विधान परिषदेत मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला खटल्याशिवाय म्हणजे कोणत्याही अपराधाशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळालेला होता? कोणत्या कायद्यानुसार? तर पर्याय क्रमांक 1 आहे 1919चा जो रोलेक्ट कायदा होता त्याच्यानुसार ब्रिटिश कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणाशिवाय म्हणजे कोणत्याही खटल्याशिवाय अटक करू शकत होते आणि त्याला काळा कायदा असे देखील म्हटले जात होते या रोलेक्ट कायद्याला. नेक्स्ट 9व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पारादीप बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश डॅश राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यात आहे. कोणत्या राज्यामधील आहे हे बंदर पारादीप? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे पारादीप हे बंदर. नेक्स्ट 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या सोबतीने खालीलपैकी कोणी नाशिकचे न्यायदंडाधिकारी आर्थर जॅक्सन यांची गोळी
झाडून हत्या केली. तर या ठिकाणी कोणाच्या मदतीने? तर हे अनंत अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या मदतीने कोणी तर कोणाची हत्या केली? तर नाशिकचे न्यायदंडाधिकारी आर्थर जॅक्सन यांची कोणी दोन म्हणजे अनंत कान्हेरे आणि अजून त्यांच्यासोबत कोण होते? तर पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी गोपाळ कर्वे या दोघांनी मिळून जे नाशिकचे न्यायदंडाधिकारी आर्थर जॅक्सन होते यांची गोळी झाडून हत्या केली त्या दोघांनी. ठीक आहे. आता 11व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या 5 नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जातात? यापैकी 5 नद्या सांगायच्या आहे. बघू शकता प्रत्येक पर्यायामध्ये 5 नद्या दिल्या आहेत. यापैकी कोणत्या नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जातात? तुमच्या समोर पर्याय देण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बघू शकता कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि कोकण या क्षेत्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या आहेत आणि हे त्याचं उत्तर दिलं होतं टीसीएसने. हा लेंथली प्रश्न या ठिकाणी डाऊटफुल होता, परंतु 1 नंबर हे त्याचं टीसीएसने उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? प्रश्न नीट समजून घ्या. भारताचे जे सरन्यायाधीश आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती कोण करते? कोण करत असते यांची नियुक्ती? तर पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या सरन्यायाधीशांची आणि मुख्य न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची. ठीक आहे. नेक्स्ट 13व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार भारतात तयार केलेली आणि सध्या फक्त 5 राज्यांपुरती मर्यादित असलेली खालीलपैकी कोणती लसण दरवर्षी बघू शकता लसण दरवर्षी 50,000 बालमृत्यू म्हणजे या ठिकाणी हे चुकले. कोणती दरवर्षी 50,000 बालमृत्यू टाळण्याच्या उद्देशाने देशभरात आणली जाईल? लस आहे या ठिकाणी. कोणती लस आणली जाईल असं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक याचं 1. बघू शकता न्यूमोकोकल लस नावाची ही आणली जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 14व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 11व्या मूलभूत कर्तव्याचा सूचीमध्ये समावेश करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 2002 मध्ये ही करण्यात आली. तिच्याद्वारे या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील 86वी घटना दुरुस्तीद्वारे या ठिकाणी मूलभूत कर्तव्य सूचीमध्ये समावेश करण्यात आल्या. मूलभूत कर्तव्यांचा 11वी मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. आता शेवटचा प्रश्न आहे. बघू शकता 15व्या क्रमांकाचा. पुढील या ठिकाणी 8व्या शिफ्टचे प्रश्न देखील आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. पहिले अँग्लो अफगाण युद्ध केव्हा झाले? तर बघू शकता 1839 ते 1842 या दरम्यान पहिले अँग्लो युद्ध झालेले आहेत. आणि कोणते युद्ध केव्हा कोणत्या साली झाले याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर कोणते युद्ध कोणाच्या दरम्यान झाले? आता या ठिकाणी पहिले युद्ध कोणाच्या दरम्यान झाले, दुसरे युद्ध कोणाच्या दरम्यान झाले, असे वेगवेगळे जे युद्ध आहेत कोणाकोणाच्या दरम्यान झाले आणि कितव्या साली झाले याच्यावरती 100% टीसीएस प्रश्न विचारते. अशा प्रश्नांवरती तुम्ही फोकस करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. वनरक्षक पदाची जाहिरात 778 पदांची जाहिरात कार्यालयामार्फत त्याचे काम सुरू आहे असे वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सांगितले आहे. त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल. त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.